थँक्यू सो मच. पण चांगलं आहे. पोरगा शिकतोय पोरीचं माहित नाही, पोरगा हाय हॅलो नमस्कार. मी कविता मराठी मॉममध्ये तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आजचा दिवस तुम्हाला सगळ्यांना खूप छान मस्त मजेत जाऊ. आजची नवीन सुरुवात, आज एप्रिल महिन्याला सुरुवात झाली आहे. 1 एप्रिल आहे. सगळेजण एकमेकांना एप्रिल फुल बनवत असेल तर मी तुमच्यासाठी एक मस्त न्यूज घेऊन आलेली आहे. तुम्हाला वाटेल मी पण एप्रिल फुल बनवते, तर नाही, ही खरंच खूप चांगली गोष्ट आहे. कारण की 7 दिवसाआधी मी एक पोस्ट टाकलेली होती की 4900 माझे सबस्क्रायबर कंप्लीट झाले आणि अजून बस हा एक टप्पा मला गाठण्यासाठी तुमची मदत नक्कीच लागणार आहे. तर फक्त 7 दिवसामध्ये 100 सबस्क्रायबर वाढले आणि माझे 5000 सबस्क्रायबर काल रात्रीच कंप्लीट झाले. तर थँक्यू सो मच की तुम्ही सपोर्ट केल्यामुळे हे सगळं घडते, नाहीतर पॉसिबल नव्हतंच. तर तुम्ही म्हणाल की 5000 सबस्क्रायबर झाले तर इतका का आनंद. पण खरंच ज्या नवीन यूट्यूबर्स आहेत आणि ज्यांची ग्रोथ खूप स्लोली चालू आहे, जशी माझी आहे तशी, आणि जर एखादा टप्पा आपण ठरवलेला असतो आणि तो टप्प्यापर्यंत जेव्हा आपण पोचतो त्याचा आनंद काहीतरी वेगळा असतो. तर तो आनंद आहे आज माझ्याकडे आणि खूप मस्त वाटते मला. तर तुमचे मनापासून थँक्यू की तुम्ही सगळेजण सपोर्ट करताय, त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी पॉसिबल आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं थँक्यू यासाठी सुद्धा की यूट्यूबने शॉर्ट्स जे आता नवीन काढलेत आणि त्याला जे मॉनिटायझेशन जे दिलेलं आहे ना, त्यामुळे पण खूप लोकांचे चॅनल्स आहेत ते चांगले ग्रो होत आहे. कारण की शॉर्ट्समुळे आपल्या याची चॅनलची ओळख लोकांना होते आणि जर त्यांना पटलं असतं ते आपल्या लॉंग व्हिडिओपर्यंत पोचतात. त्यामुळे मग थोडी हळू, एकदम फास्ट नाही पण एका स्पीडने त्याची ग्रोथ सुरू होते. तर जे कोणी नवीन असेल ना त्यांनी खरंच शॉर्ट्स बनवत चला. शॉर्ट्समुळेच माझे पण इतक्या लवकर झालेले नाही, तर कदाचित माझी ही गाडी तेवढी स्लो होती, इतक्या लवकर कदाचित झाले नसते. पण शॉर्टमुळे, आणि शॉर्ट करण्याला मजासुद्धा येते कारण की त्याला टाईम कमी लागतो, पटकन अपलोड होतो किंवा जास्त टाईम टेकिंग नाही येतो, त्याला जास्त एडिटिंग लागत नाही, म्हणजे नवशिक्यांना तरी. त्यामुळे मस्त वाटतं ते. तर नक्की तुम्ही जर यूट्यूबवर असाल तर शॉर्टकडे सुद्धा लक्ष द्या, नंतर मग लॉंगकडे सुद्धा लक्ष देणं तितकंच महत्त्वाचं आहे. कारण की जी इन्कम आहे ना ती तुमची लॉंगमध्ये जास्त होणार आहे, शॉर्टमध्ये नाही. इथे इन्कमचा तर काही भागच नाही आहे, मी अजून खूप लांब आहे त्या इन्कमपासून. पण ही जी मजा आहे किंवा हा जो टप्पा आहे ना, तर हा गाठल्यामुळे एक छान मस्त वाटतंय. कारण की मला आता 2 वर्ष झाले आणि असं नव्हतं वाटलं की मी पटकन, म्हणजे 2 वर्षापर्यंत पण मी 5000पर्यंत येईल असं काहीच वाटलेलं नव्हतं. कारण की हा कधी विचारच केलेला नव्हता. फक्त एक चला सुरू करूया, काहीतरी करूया, काहीतरी दिसतंय, आपण हे करू शकतो का, हे सगळं ट्रायल बेसवर होतं. आणि हे ट्रायल करता करता मजा यायला लागली, त्यामुळे यूट्यूब सुरू झालं. असं ती माझी जर्नी आहे सर्वतोपरी. आणि खरं म्हणजे मुलाच्या आग्रहाखातर हे जे चॅनल आहे ते आहे. तर खूप मस्त वाटते. तर थँक्यू सो मच. खूपदा सारखं बोलते मी, पण छान वाटते, खरंच खूप चांगलं वाटते. माझी इच्छा होती की माझ्या बड्डेपर्यंत 14 मार्चपर्यंत 5K झाले पाहिजे, पण चला 15 दिवस लेट पण झाले. आणि गेले 4-5 दिवस असे होते की एक आकडा येऊन थांबला होता. फक्त 3 ते 4 सबस्क्रायबर पाहिजे होते आणि 3 दिवसापासून ती तिथेच गाडी थांबली. परत ना अशा गोष्टी झाल्या की निराशा येते, काय थांबली गाडी, आता वाढेल की नाही. आणि रात्री सडनली, आता तर 5008 आहेत, तर म्हणजे सडनली हा आकडा इथपर्यंत आला. तर मस्त वाटतं. तर चला, आजचा दिवस छान सुरू झालेला आहे. आणि कालच मी ठरवलं होतं की आज मला काय स्पेशल बनवायचं आहे. तर आज स्पेशल ह्या दिवसासाठी सुद्धा एक स्पेशलच झालेलं आहे. कारण काल संडे होता आणि एवढं काही, म्हणजे फक्त ते आमचा सकाळचा नाश्ता इतका हेवी झाला की आम्ही पूर्ण दिवस ती खिचडीच खाल्ली. तर आता म्हटलं चला काहीतरी छान मस्त बनवूया मुलासाठी पण आणि संध्याकाळचा मेनू पण. तर दोन्ही माझे खास होते आज माझ्यासाठी तरी. ज्यांना कुकिंग आवडते ना त्यांना खाण्यापेक्षा बनवण्यात इतका जास्त आनंद येतो की काहीतरीच. मी आता गार्गेला सोडून आली, तर छान जे काही साहित्य लागणार ते घेऊन आली आणि आज मस्त अशी एक फ्रँकी बनवणार आहे, फुल व्हेजिटेबल्सनी भरलेली. आता मुलांना सुट्ट्या लागल्यावर ना मुलं ह्या सगळ्या गोष्टीची खूप डिमांड करतात. तर थोडी आपण आत्तापासूनच प्रॅक्टिस केलेली बरी. कारण की ते एंड मोमेंटवर बॉम्ब फेकणार, मम्मी आज हे बनव, मम्मी आज ते बनव. आणि फ्रँकी वगैरे आपण हेल्दी वेनेच बनवतो, मैदा वगैरे नाही वापरत जास्त. तर मीही त्याच पद्धतीने बनवणार आहे. तर चला, फ्रँकीची रेसिपी दाखवते, तुमच्यासोबत शेअर करते आणि आज संध्याकाळचा जो मेनू आहे तोही तुमच्यासोबत शेअर करते. त्यासाठी मी घेतले इथे भाज्या, गाजर घेतले, शिमला मिरची, पत्ताकोबी आहे, परत इथे घेतले कांदा, पनीर आणि मशरूम. आणि म्हटलं होतं की खास काहीतरी बनवायचं आहे, तर इथे मी गाजर किसून ठेवले होते रात्रीच, ते मला हलवा बनवायचा आहे. तर वेलकम बॅक टू माय चॅनल. तर इथे मी पॅन घेतलेलं होतं आणि पॅनमध्ये थोडंसं तेल घेऊन छान गरम करून झाल्यानंतर त्यामध्ये अद्रक लसणाची पेस्ट टाकली विकतची. त्यामध्ये ना जास्त पाण्याचं प्रमाण असतं तर जास्तच तडतडते, त्यामुळे मी लगेच त्यावर कांदासुद्धा टाकलेला होता जेणेकरून दोन्ही सोबत परतेल. आणि त्यानंतर थोडंसं परतून झाल्यानंतर त्यामध्ये परत शिमला मिरची
गाजर आणि पत्ताकोबी हे सगळं टाकलेलं होतं. थोडंसं परतलं, मग लगेच मशरूमसुद्धा टाकले, कारण की ह्या सगळ्या भाज्या एकदमच शिजल्या पाहिजे अशातला काही भाग नसतो. माझं असं म्हणणं असते की मशरूम चांगला शिजला पाहिजे, हे माझं तरी व्ह्यू आहे त्यासाठी. तर मी ते करायला ठेवून दिलं आणि झाकण लावून ठेवून दिलेलं होतं. बाकी कुठलेच मसाले यामध्ये ॲड केलेले नाही आहे. आता हे माझ्याकडे दुधाचं भांडं होतं, तर त्या म्हटलं चला आज आपण यावेळेस याच्यामध्येच हे बनवूया हलवा. मी असं कधी करत नाही. तर त्यामध्ये गाजराचा किस टाकला, त्यानंतर त्यामध्ये मी 2 ते 3 चमचे तूप टाकलेलं होतं. ही प्रोसेस पहिल्यांदाच केली आहे अशी, नाहीतर मी तुपावर छान गाजर परतून घेते आधी, आणि त्यानंतर त्यामध्ये दूध टाकलं. मी म्हटलं आता याला छान मस्त मिक्स होऊ द्यावं. सगळं जे दुधाच्या भांड्याला जे काही लागलेलं आहे तेही निघेल, शिजेलही चांगलं. तर कारण की मी बघितलेलं आहे की हलवे असे करतात ना की कुकरमध्ये सगळंच टाकतात आणि 1-2 शिट्ट्या लावल्या की आपला हलवा तयार होतो. तर म्हटलं चला ही प्रोसेस इथे आपण अप्लाय करून बघूया. तर इथे कुकर नाही तर एका टोपामध्ये मी केलेलं होतं. तर हे सगळं सुरू होतं, ते सगळं झालं. त्यानंतर मी हे बघा, तर भाज्या मस्तपैकी शिजलेल्या होत्या जेवढ्या पाहिजे त्या प्रमाणात. त्यानंतर इथे सोया सॉस टाकलेला होता आणि हा ना एकदम भस्कनच पडला. मला वाटलं खूप जास्त तिखट होतं की काय, पण काही तिखट झालं नाही. त्यानंतर रेड चिली सॉस झाला, कारण की ह्या सगळ्या गोष्टी थोड्याशा चटपटीत असेल तर चांगलं लागतं. त्यानंतर एकदम थोडासा असा हे टाकलेला होता मी सोया सॉस. यामध्ये जो चिली सॉस आहे तो जास्त पडल्यामुळे मी अजिबात मीठ टाकलं नाही. या सगळ्यामध्ये मिठाचं प्रमाण योग्य झालेलं होतं. तुम्हाला वाटलं तर तुम्ही टाकू शकता. त्यानंतर याच्यामध्ये ऑरेगानो, चिली फ्लेक्स हे सुद्धा फ्लेवर ॲड करू शकता. फ्रँकी एक असा प्रकार आहे की त्यामध्ये तुम्ही काहीही व्हेरिएशन करू शकता. तुम्हाला खोटं वाटेल, जेव्हा मला मशरूम हा प्रकार इतकासा ओळखीचा नव्हता तेव्हा मी त्याच्यामध्ये वांगेसुद्धा टाकलेले आहेत छान परतून, आणि वेदांतला कधी कळलंसुद्धा नाही की त्याच्यामध्ये वांग आहे म्हणून. तर प्रत्येकाही असं काही ना काही खुरापाती दिमाग लावतच असते आपल्या मुलांना काहीतरी खाऊ घालण्यासाठी. तर चला ही आपली भाजी तर छान तयार झालेली होती. आता मी फ्रँकीसाठी जर आपल्यालाच नॉर्मल चपात्या लागणार आहे त्या करून घेते. आणि हलव्यामध्ये सुद्धा साखर टाकलेली आहे, वेलची, ड्रायफ्रूट सगळं टाकून झालं आहे आणि त्यालाही मंद आचेवर शिजायला ठेवलेलं आहे, जेणेकरून सगळं छान मिक्स मिळून येत आणि आपला जो काही हलवा आहे तो छान तयार होईल. यासाठी की संध्याकाळी परत खूप गडबड जास्त होते, त्यामुळे म्हटलं चला जेवढं जमेल तेवढं 1 बाय 1 एक करत जाऊया, कारण की मला संध्याकाळी अजून छान अळूच्या वड्या वगैरे सुद्धा बनवायच्या होत्या त्यासाठी. आणि आता एक्झाम सुरू आहे तर अभ्यासासाठी सुद्धा मुलांना वेळ देणं आवश्यक आहे, त्यामुळे एक गोंधळ होतो. तर इथे चपात्या झालेल्या होत्या. त्यानंतर यामध्ये मी थोडंसं बटर, मेयोनीज आणि पास्ता पिझ्झा सॉस जो असतो तो टाकलेला आहे. तुम्हाला वाटलं तर तुम्ही सोया सॉससुद्धा आपलं केचपसुद्धा आपण ॲड करू शकतो. त्यानंतर मस्त अशी भरपूर भाजी, त्यानंतर कच्चा कांदा आणि त्यावर अजून थोडंसं चटपटीपणा येण्यासाठी चाट मसाला किंवा काळी मिरी असं छान तुम्ही त्यावर टाकायचं आहे. आणि मस्त आपले हे जे काही रोल आहे ते करून साईडला ठेवून द्यायचे. आणि बघाल ना तर अशी भाजी चपाती मुलांना खायला लावली तर जास्त जात नाही, पण असे रोल जर दिले ना तर 3 ते 4 रोल आरामात मुलं खातात. माझ्या घरी तेच झालं आणि मस्तपैकी रोल खाण्यात आले. असंच त्याला जर भाजी चपाती खा म्हटलं असतं तर त्याने नाक लावलं असतं, पण हे चालतं. आणि फ्रँकी खूप प्रकारे बनवल्या जाते, जसे बटाट्याची भाजीचे रोल असतात किंवा पनीर असतं किंवा अजून कुठल्या कडधान्याचे सुद्धा याच्यामध्ये आपण रोल टाकू शकतो. तर म्हटलं ना फ्रँकी हा प्रकार असा आहे की त्यामध्ये काहीही व्हेरिएशन करा, आरामात चाललं जातं. आणि बस मग ताव्यावर थोडंसं तूप किंवा बटर लावून घ्यायचं आणि मस्त अशी फ्रँकी फ्राय करून घ्यायची दोन्ही साईडने व्यवस्थित अशी. जेवढी जास्त कराल तेवढी छान कुरकुरीत होता आपली चपाती आणि खायला अजून मजा येते. तर ऑलरेडी माझ्या 4 फ्रँक्या झालेल्या होत्या इथे बनवून, आणि बस कट करायची आहे आणि मुलांना सर्व करायची. यावर तुम्हाला वाटलं असतं वरून चीज टाका किंवा तुम्ही आतमध्ये सुद्धा चीज टाकू शकता, पण म्हटलं नको, आत्ताच 2 दिवसाआधी काहीतरी चीजचा एक आयटम खाल्लेला होता, म्हटलं नको जास्त चीज होईल त्यासाठी, म्हणून नको. तर मस्त अशी झालेली होती फ्रँकी. एकदा नक्की ट्राय करून बघा, खूप छान झाली होती चवीला. खूप कमी मसाले, फक्त भाज्या कापण्यांचीच मेहनत आहे जी काही आहे ती, आणि आपण टिफिनला तर ह्या सगळ्या गोष्टी देऊच शकतो मुलांना. तर हे आहे ना काल काहीतरी शीतला माता म्हणजे 1 तारखेला शीतला माता मारवाडी लोकांचं काहीतरी होतं किंवा गणगौर काय असेल ते असेल. तर इथे छान असं मस्त लेडीजचं वनभोजन सुरू होतं, कारण की हा शेवटचा दिवस होता जेव्हापासून आपली रंगपंचमी होती, म्हणजे धुलीवंदन होतं. त्या दिवशीपासून यांचं हे सगळं फेस्टिवल सुरू झालं. रोज असा जमा होणार आणि काहीतरी कथा वाचणार वगैरे या सगळ्या गोष्टी सुरू असायच्या. आणि कालच्या त्या पूजेची सांगता होती. आणि नेहमीप्रमाणे जसे आपल्याकडे एक ग्रुप फोटो येतो शाळेचा तसा आलेला होता गार्गीचा. यावर्षी गार्गीचं शेवटचं वर्ष या शाळेतलं, म्हणजे पहिलं आणि शेवटचंच म्हणता येईल. आता ती दुसऱ्या शाळेत जाणार आहे. तर मॅडम, आवडती मॅडम, आणि मॅडमच्या बाजूला मॅडम उभी आहेत आमच्या. तर असं होतं आज सगळं.
मस्त झाले, एकदा नक्की ट्राय करून बघा. खूप मस्त झालेली फ्रँकी, हेल्दी आणि टेस्टी पण. तुम्हाला वाटलं असेल त्याच्यामध्ये चीज तुम्ही टाकूच शकता. आणि आता 11:30 पावणे 12 झालेत. आमचा लंच झाला, ब्रेकफास्ट आणि लंच सोबत. चला पुढचे काही काम आहे बघूया. तर जेवण लवकर झालेलंच होतं, त्यामुळे थोडासा वेळ होता. तर त्याला म्हटलं चल वेदांत, आता आपण ना हे आपला तुझा जो रिकामा जो खणा आहे तो साफ करायला घेऊया. कारण की 3-4 दिवसापासून मी कपाट लावायला सुरुवात केलेली आहे काही कारणास्तव. त्यामुळे म्हटलं एक एक करूया. आणि मला या मुलांचे खणे लावताना स्पेशली वेदांचा तो सोबत असलेला बरा असतो. कारण की तो कधी कुठले कपडे टाकून देतो, कधी बोलतो हे लहानच होते, कधी काहीतरीच असतं. पण असं काही नसतं कधी. त्यामुळे मग त्याला घेऊन बसावं लागतं आणि मग त्याला समजावं लागतं की आता सुट्टी आहे, तू हे करू शकतो किंवा ते करू शकतो. आय थिंक हा गोंधळणं प्रत्येकच आईच्या बाबतीत होत असावा. कारण की मुली जेवढ्या याने छान करतात ना, मुलं तेवढंच टाळटाळ करतात ह्या प्रत्येक गोष्टीसाठी. तर त्याचं म्हणणं होतं की मम्मी असं एक शर्ट मिळालं तर मला परत एकदा घेऊन ये, मला आवडलं हे शर्ट. आता एखादी गोष्ट कशी आवडली की तीच घातल्या जाते. सेम आपलं पण तसंच असतं, तर मुलांचंही तेच असतं. तर त्याआधी त्याचा ते नंबर वगैरे बघत होती, म्हटलं बघू कुठला आहे ते. आणि मग एवढं सगळं करून हा एक फायनल झालेला आहे. चला याच्यातले 2 ते 3 कपडे बाहेर गेले आणि परत जे होतं ते परत तसंच लावून दिलेलं होतं घडी मारून, बाकी काही वेगळं केलेलं नाही. आणि मग थोडीशी मस्ती आता गार्गी होती म्हटल्यावर गार्गीचं म्हणणं की चला आता हे घालूया. आणि आम्ही जादू खेळत होतो, फुल टाईमपास होता मुलांचा. आणि हे टी शर्ट वेदांचं म्हणणं आहे की आता मला होत नाही मम्मी टाकून दे. आणि इतकं चांगलं टी शर्ट टाकायची मला तरी अजिबात इच्छा नव्हती. म्हटलं चला गार्गीला घालूया. मग आम्ही त्याच्यावर डिस्कस करत होते की याला आपण 1 पीस बनवू शकतो का गार्गीचा, इथे शिलाई मारूया, असं करूया, काहीतरी करूया. तो पण मला सजेस्ट करते मम्मी असं करून तसं करूया. तर असं काही डोकं चालतं आपलं आणि मग आपण टाईमपास करतच राहतो. तर असा आमचा हा टाईमपास सुरू होता. तर चला. तर फ्रँकी बनवता हलवा पण मस्त तयार झालेला आहे. आणि मस्त आता नैवेद्य वगैरे देऊ. आणि नैवेद्य दिलेला आहे मी. आणि आता गोड करूया तोड. वेदू तुला माहिती आहे आज 5,000 सबस्क्रायबर कंप्लीट झाले, माहित आहे? काँग्रेस पण नाही बोलत मला. बोललो रे सर. अरे मम्मी कधी बोललास? मम्मी मी सकाळी उठल्या पहिलं त्याला सांगितलं, त्यांना सांगितलं, दोघांनी पण काँग्रेस म्हटलं होतं मला. तर चला गोड काहीतरी छान झालेलं आहे. हे घे. थँक्यू वेदांत. वेदांतमुळे सुरू केलं होतं. तुम्ही बघितलं असेल आता सगळे माझे ना 2 दिवसापासून कपाट लावणं सुरू आहे. तर त्यांचं कपाट तर यांच्यासोबत लावलेलंच बरं असतं. यांनाही कळतं आपण काय गोंधळ घालतो ते. त्यामुळे कारण की आम्हाला मग एक्झाम झाल्यावर लगेच बाहेर निघायचं आहे, त्यासाठी आत्तापासून सगळी तयारी केलेली बरी. तर असा होता आजचा व्हिडिओ. कसा वाटला नक्की सांगा. आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर कमेंट करा. आणि मग आत्ता दुपारपर्यंतची जी काही रुटीन आहे तुमच्यासोबत शेअर केलेली आहे. आली वेळ तर मी संध्याकाळची रुटीनसुद्धा शेअर करेन, म्हणजे संध्याकाळी पण मला काहीतरी छान बनवायचं आहे त्यासाठी. आणि चला मग भेटूया अशाच एखाद्या छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय, टेक केअर, बी सेफ ऑलवेज. आणि हो, फ्रँकी एकदा नक्की बनवून बघा. फ्रँकी कशी वाटली? मस्त होती. मी पण बनवली होती ना एकदा. याने जी बनवली ती अजून क्रिस्पी, म्हणजे जास्त वेळ त्याने ताव्यावर ठेवलं, त्यामुळे मस्त वरचं जे आवरण आहे पोळी ती मस्त क्रिस्पी झालेली होती, अजून छान झालेली होती, माझ्यापेक्षा पण चांगलं. पोरगा शिकतोय पोरीचं माहित नाही, पोरगा शिकतोय माझा. तर चला मग भेटूया अशा एखाद्या छानशा व्हिडिओ सोबत. बाय, टेक केअर, बी सेफ ऑलवेज. बाय.